भोकरदन तालुक्यामध्ये धुव्वाधार पावसाने शेतकऱ्यांना केले उद्ध्वस्त। भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ परिसरामध्ये सोमवार रोजी 4 वाजेच्या सुमारास बेतुफान पाऊस झाला आहे। या पावसाने अक्षरशः शेतामध्ये चोहीकडे पाणी तुंबले होते। शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले असल्याने कपाशीचे तसेच मका, सोयाबीन यासह अन्य पिकाचे नुकसान झाले आहे। जळगाव सपकाळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे बेहाल झाले आहेत। तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे। एकीकडे शेतकऱ्यांना पाऊस पडून सुख मिळालं आहे, तर पाऊस पडून दुःखही मिळालं आहे, असं चित्र सध्या जळगाव सपकाळ परिसरामध्ये दिसून येत आहे। आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता। त्याचबरोबर नाले ओढे यांना देखील मोठ्या प्रमाणावर पूर आल्याचं चित्र निर्माण झालं आहे। या पुराने अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसलंय, त्यामुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। भोकरदन तालुक्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडतोय, तर काही ठिकाणी अजून देखील पाऊस नसल्याचं चित्र दिसून येत आहे। अनेक ठिकाणी शेतकऱ्याचं मोठं नुकसान करत आहेत, तर दुसरीकडं दुबार पेरणीचं संकट हे शेतकऱ्यावर आल्याचं परिसरामध्ये दिसून येत आहे। त्यामुळं ज्या ठिकाणी पाऊस पडतोय त्याच ठिकाणी पाऊस दिसून येतोय।